मन मंदिरा गजर भक्तीचा एक विचाराचे पितापुत्र सांगतो तुम्हाला, ऐका. एक विचाराचे 29/10/2019 या दिवशी आपल्या महाराष्ट्रामध्ये भाऊबीज होती. सगळ्या देशामध्ये भाऊबीजेचा सण होता. आणि 29/10ला नाशिक जिल्हा आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर तालुका आहे. सिन्नर तालुक्यामध्ये शिंदेवाडी गाव आहे. त्या शिंदेवाडी गावाला मी एक कीर्तन केलं. ते कीर्तन यूट्यूबला आहे. अक्रूर महाराज साखरे असं नाव टाकलं तर एक 30-35 कीर्तनाची यादी येते. त्याच्यातलं 3 नंबरचं कीर्तन आहे. ऐका, 2 महिन्यामध्ये ते कीर्तन 10 लाख लोकांनी पाहिलेलं आहे. कारण ते कीर्तन फार विशेष आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन असा अभंग आहे. 2 तास तेवढं कीर्तन जर तुम्ही ऐकलं तर ढस ढसा तुम्ही राहाल. कशाचं कीर्तन आहे ऐका ना. ते कीर्तन एका शहीद केशव गोसावीच्या वर्षश्राद्धाचं. एका विचाराचे पिता पुत्र सांगतो, एवढं उदाहरण घरी घेऊन जा. तरुण मंडळी आहेत, पंचक्रोशी, उदगीर तालुका, लातूर जिल्हा जमा झालाय. एवढा समाज आहे. जरा उदाहरण ऐका. अपंग हाताच्या बापानं माझं कीर्तन घेतलं होतं. ते माझ्या डायरीमध्ये तारीख लिहून दिली त्यानं. तर मी पाहिलं तर हातच नाही त्या बापाला. मी विचारलं त्या बापाला, बाबा तुम्हाला इथून हात नाही, मग तुमचं कुणाचं कीर्तन आहे, कशाचं कीर्तन आहे? तो म्हटलं, बाबा गेल्या वर्षी 2018च्या भाऊबीजेच्या सणाला माझा पोरगा शहीद झाला आणि त्याच्या वर्षश्राद्धाचं कीर्तन. मला फार वाईट वाटलं. मी पेन डायरीमध्ये ठेवला. ऐका ना, पेन डायरीमध्ये ठेवला आणि त्या अपंग हाताच्या बापाला गाडीमध्ये बसवलं आणि 2-3 किलोमीटरवर त्याच्या घरी सोडायला गेलो. तर जात असताना त्या बापानं सांगितलं मला की बाबा, माझा पोरगा 5वीला असताना माझी बायको निघून गेली. पोरगा माझा 5वीला असताना माझी बायको निघून गेली आणि मला इथून हात नाही. मी अपंग आहे, पण बाबा मी दुसरं लग्न नाही केलं. माझ्या मुलाला चांगल्या विचाराचं घडवण्यासाठी बाबा मी तुटलेल्या हातानं भाकरी केल्या. ही सत्य घटना आहे बरं, ऐका. मी तुटलेल्या हातानं भाकरी केल्या बाबा, आणि तुटलेल्या हातानं भाकरी करून माझा पोरगा शिकवला. त्याला 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी पास केलं बाबा. 2 एकर जमीन होती बाबा, ती विकून टाकली मी. माझ्या मुलाच्या शिक्षणाला त्याचे पैसे लावले बाबा. माझा मुलगा शिकवला बाबा. बाबा 12वी पास झाला माझा केशव, आणि माझ्या केशव वाटलं कुठपर्यंत आपल्या बापानं भाकरी करायच्या. आता मी नोकरी केली पाहिजे, मी लग्न केलं पाहिजे, अपंग हाताच्या बापाचा संसार मी चालवला पाहिजे. म्हणून माझ्या पोरानं व्यायाम करायला सुरुवात केली बाबा, अभ्यास करायला सुरुवात केली, आणि भारत देशाच्या मिलिटरीच्या परीक्षेत माझा पोरगा पास झाला. आणि भारत देशाच्या मिलिटरीतून त्याला एक लेटर पास झालं, केशव गोसावी तुम्हाला भारतीय सैन्य दलामध्ये सैनिक म्हणून जागा मिळते, संधीचं सोनं करा. माझ्या पोरानं पत्र वाचलं बाबा, आणि घराच्या कोपऱ्यामध्ये जाऊन माझा पोरगा ढस ढसा रडायला लागला. मी त्याला विचारलं, का रे केशव, का रडतोस? नोकरी मिळाली बाबा. अरे मग आनंद साजरा केला पाहिजे, रडतो कशाला? नाही बाबा, नोकरी सीमेवरची मिळाली. मग काय झालं बाबा? उद्या जर मी सीमेवरती बंदूक घेऊन लढायला गेलो आणि लढता लढता जर माझ्या छातीवर गोळ्या गेल्या तर बाबा तुम्हाला मरेपर्यंत अपंग हाताने भाकरी कराव्या लागतील बाबा. यापेक्षा बाबा मी दुसरी नोकरी करतो, दुसरं लग्न करतो, दुसरं काहीतरी करतो. नको बाबा मला हे. अपंग हाताचा बाप हात हातामध्ये घेऊन म्हटला, राजा एक केशव, अरे तानाजी घाबरला असता तर कोंढाणा मिळाला नसता, मुरारबाजी घाबरला असता तर पुरंदर मिळाला नसता, येसाजी घाबरला असता तर सज्जनगड मिळाला नसता, शिवाजी राजा घाबरला असता तर हिंदू धर्म टिकला नसता, शंभूबाळ घाबरला असता तर कदाचित स्वराज्यच निर्माण झालं. जा जा. काय बापाचा विचार आहे महाराज. अरे माग कोणी नाही, एकुलता एक पोरगा, अशा बापानं सीमेवरती पाठवून दिला. असा बाप आम्हाला का मिळाला नाही? असा आमचा बाप का राहिला नाही? पोरांनो, माझी विनंती असेल रे तुम्हाला, बापासारखं प्रेम आपल्यावरती कोणी करत नाही रे. नारळासारखा पाहिजे रे बाप, नारळासारखा. वरून तो टणक असला पाहिजे, आतून त्याचं खोबरं फार गोड लागलं पाहिजे, पण तो वरून टणक पाहिजे. तो जर वरून टणक नाही राहिला ना, पोरं सुधारणार नाही. माझा बाप सरपंच मी वारीला गेल्यावर जर पंढरपूरची प्रदक्षिणा मारली नाही तर झेंडा उलटा करून मारायचं मला. एवढा कडक होता बाप. वारीला गेलं नाही तर शिव्या द्यायचं, कीर्तनात चांगलं एखादा शब्द केला नाही तर मारायचं. महाराज असा बाप, बापच गायब झाला. वा पोरगाच बापाला मारायला लागला. महाराज काय काळ आला महाराज. काय बाप असेल महाराज तो, काय विचार आहे त्याचा. बाजा
तू जर सीमेवरती शहीद झाला, हे केशव तुझा हा बाप अपंग हाताने भाकरी करेल, जा. पोरगा सीमेवरती काढून दिला त्या बापानं विचारासाठी, आणि 2011ला पोरगा सीमेवरती लढायला गेला. ऐका, 11, 12, 13, 14 आणि 15 असे 5 वर्ष देशाच्या मातीसाठी लढला. 2015ला जम्मू काश्मीरच्या खोऱ्यामध्ये मराठा बटालियन मध्ये त्याची मेजर म्हणून नियुक्ती झाली. भरपूर अनुभव मिळाला, अनेक दहशतवादी पकडून दिले. आता ऐका, वय 25 लागलं होतं त्याला. म्हणून आमच्या मराठवाड्यात, आपल्याच मराठवाड्यात खाली बरं का, खाली औरंगाबाद नावाचा जिल्हा आहे. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये फुलंब्री नावाचा तालुका आहे. फुलंब्री तालुक्याला डोंगरगाव नावाचं गाव आहे, आणि त्या डोंगरगावची यशोदा नावाची मुलगी त्याला देण्यात आली. 2015ला दोघांचं लग्न झालं डिसेंबर महिन्यात. आनंदाचा दिवस उजाडला. 2-3 महिने आनंदात गेले. 2-3 महिन्याची सुट्टी संपली आणि पुन्हा पोरगा मराठा बटालियनमध्ये देशाची सेवा करण्यासाठी गेला. 2016, 2017, 2018 अशी 3 वर्ष कधी सुट्टीमध्ये यायचा, कधी देशाकडे जायचा, असा संसार त्याचा चालू होता. आता अपंग हाताच्या बापाला भाकरी करण्याची गरज नव्हती. आता यशोदा संसार चालवत होती. ऐका, आणि गेल्या वर्षी 2018ला, आज 2 वर्षापूर्वी 2018ला भाऊबीज होती, आणि भाऊबीजीच्या दिवशी यशोदेला 9 महिने पूर्ण झाले होते. 9 महिन्याची गरोदर होती यशोदा. ऐका ना, 9 महिन्याची गरोदर यशोदा होती, म्हणून तिचा बाप तिला माहेरावरनं न्यायला आला होता. आणि गावातल्या सुवासिनी बायांनी त्या यशोदेची आनंदानं वटी भरली होती, कारण ती आता माहेरी जाणार होती. आता अपंग हाताचा सासरा पुन्हा भाकरी करणार होता. केशव मात्र सीमेवरती बंदूक घेऊन आपलं रक्षण करत होता. जरा तरुणांनी एवढं कीर्तन घरी घेऊन जा, फार महत्वाचं असेल. सत्य घटना आहे रे पोरांनो या देशातली ही. पोरगा सीमेवरती लढत होता, बायकोला 9 महिने पूर्ण झाले होते, माहेरावरनं बाप तिला न्यायला आला होता. बाळ होण्याचा आनंद केशवच्या चेहऱ्यावरती होता. आणि त्या दिवशी रात्री देशाच्या मातीसाठी लढता लढता मोठ्या दहशतवाद्याच्या हल्ल्यातल्या 2 गोळ्या केशवच्या छातीमध्ये गेल्या आणि केशव जमिनीला पडला. त्यानं मातीला मुजरा केला. थी खून से लथपथ काया, फिर भी बंदूक उठा के 10-10 को एक ने मारा, फिर गिर गए होश गवा के. जब अंत समय आया तो कह गए कि अब मरते हैं. खुश रहना देश के प्यारो, खुश रहना देश के प्यारो, अब हम तो सफर करते हैं, अब हम तो सफर करते हैं. क्या लोग थे वो दीवाने, क्या लोग थे वो अभिमानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बान. जब घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी, जब तक थी सांस लड़े वो फिर अपनी लाश बिछा दी. संगीन पे धर कर माथा सो गए अमर बलिदानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बान. कोई शिख कोई जात मराठा, कोई शिख कोई जात मराठा, कोई बुरखा कोई मदरासी, कोई बुरखा कोई मदरासी. सरहद पर मरने वाला, सरहद पर मरने वाला हर वीर था भारत
वासी हर वीर था भारतवासी तुम भूल न जाओ उनको इसलिए कही ये कहानी जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बान। देशाच्या मातेसाठी पोरगा निघून गेला, देशाच्या झेंड्यामध्ये त्याची बॉडी गुंडाळली आणि रात्रीच्या 2ला बातमी आली महाराष्ट्रात, केशव अमर रहे, केशव अमर रहे, केशव अमर रहे। ऐका, नाशिक जिल्ह्याला बातमी कळाली, महाराष्ट्राला बातमी कळाली, नाशिक जिल्हा बंद झाला, गाव बंद झालं, फार दुःख झालं। 25-26 वर्षाचा तरुणा बांड पोरगा देशाच्या मातीसाठी मुजरा करून निघून गेला। आता ही बातमी मात्र त्याच्या पत्नीला कोणी सांगितली नाही, ही बातमी त्याच्या अपंग आताच्या बापाला सांगितली नाही, की ही बातमी न्यायला आलेल्या सासऱ्याला कोणी सांगितलं नाही की तुमच्या पोरीचं कुंकू संपलंय, कोणी सांगायचं महाराज। गावामध्ये सगळी तयारी करण्यात येत होती, वस्तीवरती घर होतं, कोणी सांगितलं नाही। बाप देवाच्या दर्शनाला गावामध्ये आला, 10-15 हजार समाज माझ्या गावाला का जमलाय आज, का एवढी माणसं माझ्या गावात यायला लागली, त्याचं मन चलबिचल झालं। ऐका ना, आणि रात्री 9-9:30च्या दरम्यान भारत देशाच्या झेंड्यामध्ये गुंडाळून केशवची बॉडी गावाला आली। ऐका रे, अपंग हाताच्या बापानं झेंडा सरकवला आणि एकुलता एक पोरगा मृत्यूच्या शियेवरती पाहिला, धाड दिशी खाली कोसळला, हात आपटायचा, डोका आपटायचा, पाय आपटायचा। बायको गेली होती, रडला नव्हता, अपंग होता, रडला नव्हता, भाकरी करताना रडला नव्हता, पण आता एकुलता एक पोरगा पुन्हा दिसणार नाही, ढसढसा रडला। दुभंगली धरणी माता, फाटले आकाश ग, कधी भेटणार माझा बाळ सखा ग। पोरगा दिसणार नाही, बाप जमिनीला पडला। 9 महिन्याची गरोदर यशोदा आपल्या नवऱ्याला पाहिला आली आणि तिनं आपला नवरा पाहिला, धार दिशी खाली कोसळली, बेशुद्ध पडली, दवाखान्यात नेलं तिला। ऐका ना, 6 दिवसानं शुद्धीवर आली, तर 6व्या दिवशी तिला मुलगी झाली। मुलगी हातामध्ये पडली, कपाळाचं कुंकू निघून गेलं आणि अपंग हाताचा सासरा पदरामध्ये पडला। 1 वर्ष झालं बरं या घटनेला, आणि आता 2019च्या 29/10 भाऊबीज होती आणि माझं कीर्तन ठेवलं होतं। ज्यावेळेला मी कीर्तनाला गेलो ना, तुमच्या एवढाच मंडप दिला होता कीर्तनाला, एवढाच समाज कीर्तनाला होता, भरपूर टाळकरी होते, भारीतली सिस्टीम लावली होती। तिथं गेल्यावर मी पाहिलं तर अजून ती यशोदा माहेरीच गेली नाही, अजून ती यशोदा माहेरी गेलीच नाही, ती सासरी राहते, अपंग हाताच्या सासऱ्याच्या भाकरी करते, हो मुलीचा सांभाळ करते। फक्त 24 वर्षाची पोरगी महाराज, तिची आई बनून बघा, तिचा बाप बनून बघा, तिचं थोडंसं चिंतन करून बघा, किती वाईट आहे। 24 वर्षाची पोरगी, 1 वर्षाची बाळ आहे, तिला कपाळी कुंकू नाही, तिच्या नवरा नाही तिला, पण माहेरी नाही, अपंग हाताच्या सासऱ्याच्या भाकरी करते। 1 लाखाचं स्मारक बांधलं तिने नवऱ्याचं, आणि एवढा मोठा 3 दिवसाचा सप्ताह ठेवला। माझं कीर्तन ठेवलं होतं, भाऊबीजीचं कीर्तन होतं ना, म्हणून एक भारीतली साडी घेऊन गेलतो तिला। बा मला देवानं बहीण दिली नाही, मला आता वीराची शुराची पत्नी म्हणून बहीण मिळाली। भारीतली साडी घेऊन गेलतो मी, पुण्यावरनं जाताना भारीतली साडी नेली तिला नेसण्यासाठी, साडी घेऊन चाललो होतो। तिथं गेल्यावर ते सगळं पाहिलं आणि महाराज माझ्या जवळचे 25,000 रुपये मी त्या पोरीला देऊन आलो। सगळ्या महाराष्ट्राने कौतुक केलं माझं, महाराज काय तुम्ही महाराज आहेत, तुम्ही सैनिकाच्या पत्नीला दिलं, वा महाराज, वा महाराज। मला त्याचा आनंद नाही वाटला, ते माझं कर्तव्य होतं, त्याच्याबद्दल मला आनंद नाही वाटला। आनंद त्या दिवशी झाला। सप्ताह झाल्यानंतर त्या यशोदेनं फोन केला महाराज मला, आणि मला म्हटली बाबा तुमच्यासारखा भाऊ मिळाला मला, आता मला कुठलं संकट नाही। मी फार वाईट वाटायचं तिचं बोलणं ऐकून, आणि ती मला म्हणाली बाबा तुम्ही कीर्तनात सारखं म्हणायचे कमाल आहे यशोदेची, कमाल आहे बुवा, अशी माझी काही कमाल नाही बाबा। माझ्या नवऱ्याच्या हातामध्ये हात देताना माझ्या नवऱ्यानं मला वचन दिलं होतं, अगं मी जातच नव्हतो बघ सीमेवर, पण माझ्या बापाच्या विचारानं मला सीमेवरती जायला लावलंय। माझ्या अपंग हाताच्या बापानं मला सीमेचा रस्ता दिला ना, मी आता सीमेवरती लढायला गेलोय ना, तू माझ्या हातामध्ये हात द्यायला लागली ना, लक्षात ठेव यशोदे, हे हात तुझे नाही, हे हात तुझेच नाही।
हे हात तुझे नाहीत, हे हात भारत देशाच्या मातीचे आहेत. लढता लढता जर माझ्या छातीवर गोळी गेली तर तुला अभागी दुर्भागी जगावं लागेल. त्यापेक्षा माझ्या हातातच तू हात देऊ नको. तर मी त्यांना हातात हात देताना वचन दिलं होतं महाराज की मालक, तुम्ही जर देशाच्या मातीसाठी लढता लढता शहीद झालात तर तुमची ही वीर पत्नी दुसरं लग्न करणार नाही. उलट तुमचा संसार चालेल, तुमच्या लेकरा बाळाचा सांभाळ करेल, मरेपर्यंत तुमच्या बापाच्या भाकरी मी करेल. आणि जर लवकर मला माझी पोरगी मोठी झाली आणि तुम्ही आधांतरी गेलात तर तुमचे कपडे मी घालेल आणि तुमच्या जागी मी सीमेवरती लढायला जाईल. तुमची सेवा मी पूर्ण करेल. काय विचार आहे मा, काय विचार आहे हा. अरे बापाचा विचार मुलानं चालवला, मुलाचा विचार बायको चालवते. हे विचार द्या आमच्या मुलांना. चीन नावाचा देश आहे, चीन नावाचा. महाराज तुमच्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागले कारण तुम्ही ते जाणू शकता. हे इकडचे दादा ढस ढसाराडे जाणू शकता तुम्ही. ते अंतकरण दिलंय तुम्हाला. ज्याच्या अंतकरणामध्ये प्रेम आहे दया आहे त्याला कळेल. हे महाराज मजा म्हणून नाही सांगत कीर्तन, टाइमपास म्हणून नाही सांगत. रोज सांगतोय महाराष्ट्रातला कुठला जिल्हा माझे रोज 2 कीर्तन करतो. रोज तुमच्यापासून परत मला जिथं आलं तिथं जायचंय. रोज कीर्तन आहे. पण रोजची कीर्तन करताना सांगतो चीन नावाचा देश आहे. 2 मुलं जर एका आईला झाली तर 1 मुलगा सीमेला द्यावा लागतो आणि 1 पोरगा घरी ठेवायचं. आपल्या मराठवाड्याचा 1 नंबर आला. सगळ्यात जास्त टवाळखोर पोरं कुठं म्हटले? मराठवाड्यात. का आमचा बाप त्याला सीमेवरती पाठवत नाही? का आमचा बाप त्याला हिंदू धर्मासाठी पाठवत नाही? माझी विनंती असेल, एक विचाराचे पिता पुत्र कोण असतात? अपंग हाताचा बाप सीमेवरती लढायला पोराला पाठवतो. हा एक विचाराचा बाप आणि मुलगा आहे. बापाचा विचार मुलगा चालवतो. अरे भिन्न विचाराचे पिता पुत्र कोण असतात? हिरण्यकश्यप आणि प्रल्हाद. देवाचं नावच माझ्या नगरीत घेऊ नये असं ब्रीद बापाचं आणि नारायण नारायण म्हणणारा प्रल्हाद जन्माला आला. भिन्न विचार झाला. मन मंदिरा गजर भक्तीचा.